नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। चला तर जाऊया फिरायला। या सेशन मध्ये आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला। हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। त्याचप्रमाणे येथील समुद्र किनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे। समुद्र किनाऱ्यावरच श्री शंकराचे भव्य मंदिर आहे। मंदिराच्या बांधकाम कलेबद्दल निश्चित माहिती नसली तरी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती आहे। मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व देवी पार्वतीच्या मूर्ती आहेत। त्याचप्रमाणे श्री काळभैरव व योगेश्वरी यांच्या मूर्ती देखील आहेत। मंदिर जरी समुद्र किनाऱ्यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरून व समुद्रामधून आहे। कोकण पट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे। एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रेणी नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्र किनारा, तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे। हरिहरेश्वर, कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरे, तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्र तीर्थ, सूर्य तीर्थ, यज्ञकुंड व विष्णू तीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत। कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे 500 मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो। सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला। या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत। देशात एकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते। हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथीमध्ये आहे। हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे। रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते। हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे। गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे। या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते। त्यामुळे त्याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो। श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे। येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देऊळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत। हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे। ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे। याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले। दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्त्य मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते, तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे। या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते। या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणारा प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो। या मार्गावरील 100-150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते। या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हणतात। या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे। या क्षेत्राला नयनरम्य समुद्र किनारा लाभला आहे। येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो। त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते। या सागराचे संगीत ऐकताना मन शांतावते। आयुष्यातील चिंता, काळजांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळतो। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले
त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14, 97 66 70 35 14.